जालना जिल्ह्यातील दीपक बोराडे हे सामाजिक कार्यकर्ते गेल्या काही दिवसापासून मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषणाला बसलेले आहेत. त्यांचं उपोषण सुरू आहे. एक आठवडा झालाय. मात्र त्यांची जी काही मागणी आहे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची, या संदर्भात सरकारने त्यांची अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाहीये. 2014 मध्ये विद्यमान मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीसांनी बारामतीमध्ये धनगर मेळाव्यामध्ये सांगितलं होतं जाहीरपणाने की आम्ही तुम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ. अजून देवेंद्र फडणवीसांची पहिली कॅबिनेट आलेली नाही. धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. तेव्हापासून हा लढा सुरूच आहे. मात्र या लढ्याचं एकच फायदा दोन लोकांना मिळाला. एक गोपीचंद पडळकर नावाचा माणूस आमदार बनवला देवेंद्र फडणवीसांनी, आणि परवा रामराव वडकुते नावाचा माणूस राज्यसभेवर खासदार बनवला. याच्या पलीकडे काही झालं नाही. आणि राम शिंदे विधान परिषदेमध्ये सभापती बनले, त्यांनाही आमदारकी दिली. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी शब्द बोलायला तयार नाही. केंद्राच्या अखत्यारीतला हा विषय म्हणून केंद्राकडे सुद्धा हा विषय पाठवलेला नाही. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी संसदेमध्ये 3-4 वेळा हा विषय मांडला, पण सरकार म्हणतं आमच्याकडे राज्य सरकारकडून प्रस्ताव आलेला नाही. दीपक बोराडे उपोषण करतायत आणि आज अशी बातमी आली की त्यांचे सासरे, होळकर त्यांचं नाव आहे, त्यांनी काहीतरी आत्महत्या केली, जावई उपोषणाला बसल्यात असं मला बातमी आता समजली. दीपक बोराडेंना आझाद मैदानावर सरकारचा कुणीही प्रतिनिधी मंत्री अद्यापपर्यंत भेटलेला नाही. धनगर समाजाचे स्वतःला जे नेते म्हणवतात गोपीचंद पडळकर, रामराव वडकुते, राम शिंदे कुठे दडून बसलेत? त्यांना दीपक बोराड्याचा आक्रोश, त्या माणसाने जीव पणाला लावलाय. तुम्हाला तो माणूस दिसत नाही? हजारो लोक त्या ठिकाणी बसलेत. धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे. त्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत. सरकार मात्र या उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही. मी त्याचा निषेध करतो. सरकारने या प्रश्नावर तातडीने निवेदन करण्याची गरज आहे. धनगर समाजाची जी काही मागणी वर्षानुवर्ष आहे याच्यावर स्पष्टपणे सरकारने खुलासा करण्याची गरज आहे. त्यांचा अंत पाहू नये. दीपक बोराडे यांना तातडीने शासनाने त्यांच्याशी चर्चा करावी, ही आमची मागणी आहे.